बघा खूप दगड आहे आणि मी आणि उपेश माझा मित्र निघालो आम्ही. बघू शकता आपण आमचीच किल्ला सूचना आहे त्या बाजूला. काय बोलायचं स्टार्ट केलं का? आता आम्ही आलो रामशेष किल्ल्यावरती. आता आपण चढायला सुरुवात केली इकडनं. आता आम्ही जाणार आहोत रामशेष किल्ल्यावर चढण्यासाठी. इकडून रस्ता आहे, या साईडने जाऊन पूर्ण असं फिरून गोल या किल्ल्यावर चढण्याचा रस्ता आहे. तर आलो रामशेष किल्ल्यावरती. नाशिकचा एक छान असा शानदार बनवलेला रामशेष किल्ला बघू शकता आपण. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं लावले, पोस्टर लावले आणि मागच्या साईडला जो बॅक साईडला आहे ती पूर्ण किल्ल्याची रचना दिलेली आहे. पूर्ण किल्ला कसं रचना करायची, बांधला कसं. आता रामशेष किल्ल्याची पूर्ण रचना कशी केली गेली बघा. पायथ्यापासून तर पूर्ण जे आहे काही पाण्याची जागा आहे, काही किल्ल्याच्या बघू शकतो आपण. तसं आपण वरती जाऊन त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत. बघू शकतो तुम्ही नाशिककडे बघताना किती ब्रँड दिसतंय इकडे. बघू शकता पूर्ण वातावरण किती छान आहे. परत खूप असं छानदार अशा हवा येते, खूप गारगार वाटते. आणि इकडे पूर्ण किल्ल्याची रचना केलेली आहे. परत ह्या बाजूला पूर्ण गाव आहे, पूर्ण गाव आहे, छोटी शेती आहे, लोकांची शेती. परत वरून किल्ल्याची रचना बघितली ना खूप छान दिसतं. बघू शकता तुम्ही नाशिकचं एकदा वातावरण बघा, खूप थंड असं वातावरण आहे. वा नाईस, क्या बात आहे. चलो हम चलते आगे. चला 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 चला, खूप चला नंतर चला. Oh my gosh! सैन्य आलं होतं आणि वर होते सगळे मावळे. मावळे होते 300, सैन्य होतं किती 3000. त्यांनी कसं काय जिंकलं असेल? काकांनी आपल्याला थोडी माहिती सांगा. कसे जिंकलं असेल त्यांनी? वर दगडाचा प्रयोग केला त्यांनी, गलोल बनवलाय. नाही पत्रवाळ्या नाही ना पिठलं लावून वाटून पत्रवाळ्या इतक्या फेकल्या की ते पाहून घाबरले. अरे बापरे एवढे माणसे गवत म्हणे. आणि मग ते पडून लावलं तर सैन्य. आणि मावळे होते फक्त 300, सैन्य होतं 3000. तरी त्यांनी त्यांना पळवून लावलं. आणि शिवाजी महाराजांनी तिकडनं बॅक साईडनी रसद पाठवली होती त्यांनी त्यांना जेवणाकरता, याच्या करता किल्ल्याच्या बॅक साईड, याच्या बॅक साईडनी. आणि ही जी साईड इकडची, इकडनं ते सैन्य आलं होतं मुसलमानाचं. पत्रावळ्याला पेटलं लावून अशा पत्रावळ्या खाली फेकल्या. कोणता ते राजा पाहून घाबरले की अरे बापरे एवढं सैन्य गवार. आणि ते घाबरून पळून गेले. मग आता तुम्हाला फक्त आवाज मिळेल, आता तुम्हाला दिसणार नाही ते माणसं. बघित बघा आत्ताच आम्हाला जे काही महोदय भेटले होते त्यांनी खूप भारी माहिती सांगितली आणि ते आपल्या खूप जवळचे आहे. पंचवटी नाशिकचे आहे. तरी आपण आता किल्ला चढून अर्ध्या टप्प्यात आलेलो आहोत. तर आता अर्धा किल्ला चढण्यास बाकी आहे. तर आपण तर पुढे बघूया त्याची रचना कशी केलेली. काकांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस 300 मावळे होते आणि 3000 सैन्य होतं, त्यावेळेस जे काही आले होते ह्या बॅक साईडने आले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही परत दुसरे मावळे पाठवले होते त्या पुढच्या साईडने आलेलं होतं. तर ते काही जे सैन्य होतं ते सैन्य खूप कठीण होतं, त्यांना मारणं शक्य नव्हतं. तर त्यांनी जे काही बारूद असेल, जे काही तोफा असतील, त्यांनी जे हल्ला केला त्या हल्ल्यात जे काही झालं ते पूर्ण 3000 सैन्य मरलं गेलं. आणि त्यानंतर वन विभाग ही काही रचना केलेली जी आहे ती रचना पुढेच पक्षीमध्ये दिलेली आहे. बघू शकता आपण खूप इथं पक्षी असतात, मोर असतो, पोपट असतो, कावळा वगैरे अन्य पक्षी, खूप जंगली पक्षी इथं असतात. वाघ, नंतर बिबट्या असतो, सिंह नसतो. सिंहाचं इथं नाही, पण जे काही मोर आहे, पोपट आहे, वाघ आहे, जे काही आहे ना ते आपण बघू शकतो. इथे किती छानदार हे केलेलं आहे. वा नाईस. किती महाराष्ट्र शासन वन विभाग, नैसर्गिक वन विभागाचं जे काही आहे खूप मस्त लुक दिलेलं आहे. बघा तुम्ही बघा. आणि जे काही मित्र आहे ते चिंचा खाण्याचा स्वाद घेत आहे. बघा चिंचाचं झाड पण इथे आहे, बघू शकता. किल्ल्यावर जे चढण्यासाठी जे पर्यटक येतात, ते पर्यटक जे येतात ना ते चिंचा खाण्यासाठी बघा. चिंचेचं झाड आहे, खूप आंबट असते, खूप छान आहे. आणि किल्ला चढताना खूप मस्त असा स्वाद घेतो. अरे उतर खाली.
15 मिनिटं उतरू ना बरे. काय टाइम करतोय चाल ना. बघा 3चं. अवघड आहे. तर आपण पाण्याची बॉटल, बिस्किट वगैरे घेऊन येणे जेणेकरून आपली एनर्जी टिकून राहील. आणि हा जो किल्ला आहे तो दगडांमध्ये आहे. खाली ज्या काही त्या पायऱ्या होत्या आणि आता इथं जे काय आहे ते आपल्याला दगडांमध्ये चालत जायचं आहे. चला तर आपण बघूया रस्ता पण कसा आहे ते बघून घेऊ. आपल्या पद्धतीने चढण्यासाठी जे काय आहे बघू शकता तुम्ही. असं आपल्याला तसा रस्ता नाही. चला तर आपण पुढे जाऊया. पूर्वीच्या काळात जे काही शिवाजी महाराजांचं जे सैन्य बसायचं जे लक्ष ठेवण्यासाठी इथून जे काही खाली त्यांना लक्ष ठेवायचं असेल जे काही आक्रमक सैन्यांवरती त्याच्यासाठी त्यांनी ही बांधलेली एक छोटीशी गुफा आहे. बघू शकता की ती खूप छान आहे. दत्ताची छोटीशी मूर्त आहे. नंतर तिथं देवीची मूर्त पण आहे. शेजारी पाण्याचं शेजारची इकडे पाण्याचा कुंड पण आहे पलीकडून छोटासा आहे. येणारे जे काही पर्यटक आहे ते पर्यटक इथून पाणी पितात आणि खूप छान असं पाणी लागतं. खराब पाणी नाही, खूप छान पाणी. आणि दगडाच्या ह्याच्यात बांधलेलं जे बांधकाम केलेलं शिवाजी महाराजांनी जे सैन्यासाठी त्यांच्यासाठी जे पाणी असतं त्या पाण्यासाठी हे कुंड बांधलेलं आहे. कुंड पण इथे खूप छान आहे. थोडासा खोल आहे आणि खोलवर जाऊन थोडंसं तिथे पाणी काढावं लागतं. असं पिण्यासाठी योग्य आहे. पण किल्ल्याची रचना ही खूप अशी मस्त दिसते. आणि इकडे जे आहे ते मंदिर आहे. राम आहे, सीता आहे, लक्ष्मण आहे, हनुमान आहे. देवीचं पण मंदिर खूप मस्त आहे. आणि आपण इथून आता जाऊयात. खूप सारे पर्यटक येत असतात. पर्यटकांची गर्दी पण असते आणि असे पर्यटक भेट देण्यासाठी येतात. जे काय मुख्य प्रवेशद्वार आहे ते जे आपण इथून स्टार्ट जे होणार आहे आता आणि इथून जे शिवाजी महाराजांच्या सैन्याकरता इकडनं रस्ता पोहोचवली. तर हा यांना माहित नव्हतं आणि आपण इकडनं हा रस्ता रस्ता यांनी बनवला होता. गावात गाव होतं पहिलं.
एक छोटंसं असं एक गाव होतं मस्त. लोकांनी शिवाजी महाराजांच्या रस्त्यावर गडावरती ठीक आहे सैन्यासाठी जे असेल किंवा इतर दुसऱ्या गोष्टींसाठी जे काय असेल ते वरती गडावरती पोहोचवली जाईल. खूप असं मस्त एक सैन्याच्या सुभेदार वरती त्यांचं स्थळ होतं आणि पुन्हा इथं 300 सैनिक होते. इथं पूर्ण 300 सैनिक होते आणि जे खालच्या बाजूने जे आहे जे पलीकडून जे राजाने सैन्य आणले होते ते 3000 सैन्य होते. आणि सैन्याकरता ही पाण्याची व्यवस्था यांनी शिवाजी महाराजांनी केली. पारा ठेवायला आजकाल चौकी तुम्ही टाकून. बघून घ्या, आणि आजकाल पारा ठेवण्यासाठी जे काय म्हणतो आपण जे किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी किंवा जे माहिती देण्यासाठी एक इथे पहारागरी ठेवला जात होता आणि तो पण इथे राहायचा. बघा त्या काळची खूप बांधकाम बघ कसं आहे कुठेच फाटलेलं नाही एवढं डोंगरात केलेलं आहे तरी पण दगडांची रचना कशी केली आहे आणि पूर्ण अशी कमानासारखं पण डिझाईन पण किती खूप छान त्या काळी बनवलं जायच्या आणि खूप मस्त असं लुक होतं त्यावेळेस ज्या काही किल्ल्यांच्या रचना होत्या त्या खूप छान अशा केलेल्या शिवाजी महाराजांनी. आणि आतमध्ये ना ही पाण्याची व्यवस्था तुम्ही बघून घ्या, आतमध्ये कसं त्यांनी हे केली होती. आणि जे काही ही आतमध्ये जी आहे ती पाण्याची जी व्यवस्था केली शिवाजी महाराजांनी सैन्यासाठी असेल ते 2 कुंड बनवले आणि त्या कुंडांच्या ज्या आतमध्ये जे आहे तिथे पण पाणी असतं आणि तिथे पण भरपूर पाण्याचा हे होतं आणि इकडे पण आपण तिथे सैन्य उभं असायचं ते वाचत येणारे कोणी असेल त्यांच्यासाठी बघण्यासाठी जे असेल त्याच्यासाठी इथून सैन्य उभं असायचं. नंतर शिवाजी महाराजांची वरती काही गोष्ट आहे. चला आपण एकदा नवीन सुरुवात करूया किल्ल्यावरती. आपण पुढे किल्ल्याच्या मोठ्या ज्या दरवाजाकडे आहोत जाणार आहोत आपण. चला तुमचं पटकन काय पास व्हायचं बरं का, आणि पास व्हायची खूप पाणी पाणी पठारा मागच्या लिंबाचं झाड घ्यायचं त्याला ओके. आता हा आपण हत्ती दरवाजा पहिल्या वेळेस बघूया. Very nice. वा, छान आहे. आता ही सैन्याकरता काही चोर व्यवस्था केली होती. हे बघून घ्यायचे हा पास होतो डायरेक्ट खालच्या लेवलला पास होतो. हा रस्ता बघून घ्या खाली. रस्ता बघा खाली, पूर्ण आतमध्ये. पूर्ण आतमध्ये गुप्त दरवाजा आहे तो, गुप्त दरवाजा. दरवाजा म्हटलं जातो ना गुप्त दरवाजा. हा खाली डायरेक्ट हा जॉईन होतो पुढच्या रस्त्याला. खाली पण पूर्ण सैन्यासाठी हे केलेले होते. खाली कोणता पूर्ण रस्ता आहे? सैन्य इथं राहायचं आणि इथून ते आपला मारा करायचं मराठी सैन्य. हे 300 होते, जास्त काही नव्हते. त्याच्यामुळे ते एकदम पॅक बंदीमध्ये राहायचे. तिथून त्यांची तर मारा झाला तरी ते त्यांना इथून कम्प्लीट सगळं सेटिंग होतं. इथून आता त्याचं म्हणणं असायचं सैन्य खाली घ्यायचं आणि जे इकडून सैन्य जे असायचं इथून त्यांना मारा तिथून त्यांना मारा करायचं म्हणजे खाली मारा करायचे. एक तोप असेल किंवा आपलं जे अन्य दगड असेल ते खालून दगड फेकायचे, इकडून ते गोळा तोप फेकायचे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या किल्ल्यावरती. ते 6 वर आले तरी ते खाली त्यांना जे औरंगजेबाने सैन्य पाठवलं होतं ते खालच्या बाजूने चालू होतं. समजा राजा होता त्यांनी जे पाठवलं सैन्य होतं ते 3000 सैन्य होतं आणि ह्या पूर्ण किल्ल्यावरती आपलं फक्त 300 सैन्य होतं शिवाजी महाराजांचं. तर समजून त्यानंतर हा पारा करण्यासाठी हत्ती दरवाजा आहे. नंतर इकडे जे आहे पूर्ण असं सैन्याला उभं राहण्यासाठी जे जागा केलेली आहे पूर्ण इथून त्यावेळेस शिवाजी महाराज स्वतः हजर नव्हते. त्यांचा एक सुभेदार होता. त्या सुभेदाराने सर्व हे सगळं हँडल केलं व्यवस्थित आणि त्यांना पळवून लावलं. खाली असताना सैन्य असताना वरून ते दगड वगैरे फेकून गोलवलं त्याचे बनवून काही जुने हत्यार बनवून त्यांनी त्यांना पळवून लावलं.
भित्ती दरवाजा आपण आत्ताच बघितला. आता चुन्याची जी खाण आहे ती इथे जी आहे ती समोर जी आहे ती पूर्ण चुन्याची खाण ज्या पूर्वीच्या काळात जिचा गोल असा आकार आहे, असा गोल असा खंडाकृती पण नाही आणि जास्त गोल पण नाही, असा मध्यम आकाराचा. आणि आता नंतर आपण जे काय आहे ते भवानी मंदिराकडे जाणार आहोत. भवानी किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि जय शिवराय, जय गणकोट, नंतर पूर्ण जय दुर्गा, रामशेज, नाथ गरजेचा. ते येण्याचा जो रस्ता होता, रस्ता जो समोर जो दिसून येते ती कमान दिसते ना, ती कमान तिथून रस्ता असा वरतीपर्यंत इकडं ह्या पाठीमागच्या जे रामशेज गाव आहे त्या गावातून ते गाडी लावावं लागते आणि थोडंच पुढे पायी येऊन नंतर किल्ल्यावर चढण्यासाठी तिथे रस्ता आहे. किल्ल्यावर चढून आणि रस्त्याने पूर्ण असं रस्ता नाही, पण त्या दगडांनी जे पाऊलवाट केलेली आहे त्या पाऊलवाटेने आपण आता किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. जो काही गणेश कुंड आहे समोरच आपण आता बघणार आहोत. चला आता गणेश कुंडाकडे आपण थोड्या वेळ जाऊया. आता इथे जे आहे गणेश कुंड म्हटलं जातं, गणेश कुंड असं नाव देण्यात आलेलं आहे. बांधलेलं जे आहे पाण्यासाठी अतिउत्तम आणि खूप छान या पाण्याचा वापर यूज केला जायचा. सैन्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी पण भरपूर ठिकाणी हे पाणी चांगले यूज केलं जायचं. बघूया. आणि नंतर जे शिवाजी महाराज एक छोटीशी मूर्ती आहे स्मारक जी आहे किल्ल्याची तिथे ठेवलेली जी आहे, आपण त्या अगोदर आपण जे आहे ती भवानी मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.